गुड मॉर्निंग स्टुडंट्स. व्हिजनच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नो सुनर दॅन कसा वापरायचा याबद्दल एक बेसिक कॉन्सेप्ट बघितला. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी उरलेले एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग आपण जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया. पहिले एक्झाम्पल आहे, वेन माय फादर गेट्स अ कप ऑफ टी इन द मॉर्निंग ही फेल्स फ्रेश. फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहित आहे. सुरुवातीला आपण नो सुनर वापरणार आहोत, त्यानंतर पहिल्या वाक्यातला हेल्पिंग वर्ब वापरणार आहोत, त्यानंतर सब्जेक्ट वापरणार आहे, त्यानंतर मेन वर्ब आहे, त्यानंतर कॉमाच्या ऐवजी आपल्याला दॅन वापरायचा आहे आणि सेकंड जे वाक्य आहे त्याच्यामध्ये काहीही बदल करायचा नाही. तर चला मग आपण जे खाली 4 एक्झाम्पल आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. पहिले एक्झाम्पल याच्यामध्ये व्हेन आलेला आहे, त्यामुळे तो व्हेन जाऊन त्याच्याऐवजी आपण नो सुनर वापरणार आहोत. पहिले एक्झाम्पल आहे, माय फादर गेट्स अ कप ऑफ टी इन द मॉर्निंग. याच्यामध्ये गेट्स आलेला आहे म्हणजे V1 आहे, म्हणजे टेन्स जो आहे तो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. गेट्स आल्यानंतर यस आल्यानंतर 100% सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये डज येत असतो, त्यामुळे मी डज घेतलेला आहे. फॉर्म्युल्यानुसार जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपण वापरणार आहे तो आहे माय फादर. गेटचा एस निघून जाणार कारण डज वापरल्यामुळं, त्यामुळे त्याचा होणार आहे गेट अ कप ऑफ टी इन द मॉर्निंग. कॉमाच्या ऐवजी आपल्या फॉर्म्युल्यानुसार आपण वापरणार आहोत दॅन आणि दुसरं वाक्य आपण आय असं वापरणार आहोत. म्हणजे आपलं जे पहिलं सेंटेन्स आहे त्याचा आन्सर आलेला आहे, नो सुनर डज माय फादर गेट अ कप ऑफ टी इन द मॉर्निंग दॅन ही फेल्स फ्रेश. सेकंड सेंटेन्स कडे जाऊयात. ॲज सून ॲज द गर्ल नोटिस्ड द प्रिन्स कॉमा शी स्टूड अप. याच्यामध्ये ॲज सून ॲज निघून जाणार आहे, त्याच्याऐवजी येणार आहे नो सुनर. त्यानंतर द गर्ल नोटिस्ड द प्रिन्स हा सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळं हेल्पिंग वर्ब आपण डीड वापरणार आहोत. वाक्याचा सब्जेक्ट आहे द गर्ल. त्यानंतर नोटिस्ड हे V2 आहे, तो आपण V1 करणार आहे कारण डीडचा तो नियमच असतो, त्यामुळे आपण इथं नोटीस द प्रिन्स आहे असं घेणार आहे. कॉमा जो आहे त्या कॉमाच्या ऐवजी आपल्याला दॅन वापरायला लागणार आहे आणि दुसरं वाक्य आहे असं. म्हणजेच कसं, शी स्टूड अप. म्हणजे आपलं सेकंड सेंटेन्स आलंय, नो सुनर डीड द गर्ल नोटिस द प्रिन्स दॅन शी स्टूड अप. चला तिसऱ्या वाक्याकडे जाऊयात. ॲज सून ॲज आय फिनिश्ड माय होमवर्क कॉमा आय हेल्प्ड माय मदर. याच्यामध्ये ॲज सून ॲज दिसतोय, तो काढून टाकायचा, त्याच्याऐवजी नो सुनर वापरणार आहोत आपण. त्यानंतर आय फिनिश्ड माय होमवर्क हा सिम्पल पास्ट टेन्स असल्यामुळं हेल्पिंग वर्क मी डीड घेणार आहे. सब्जेक्ट आय असेल. फिनिश्ड हा V2 असल्यामुळं डीड आल्यानंतर त्याचा V1 केला जातो, म्हणून आपण घेणार आहोत फिनिश. पुढं माय होमवर्क, कॉमाच्या ऐवजी आपण वापरणार आहोत दॅन आणि दुसरं वाक्य आहे असं, आय हेल्प्ड माय मदर. म्हणजे या ठिकाणी आपलं जे सेंटेन्स आहे त्याचा आन्सर आलेला आहे, नो सुनर डीड आय फिनिश माय होमवर्क दॅन आय हेल्प्ड माय मदर. म्हणजे ह्या ज्या बेसिक काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. हेल्पिंग वर्ब कुठला येईल हे सांगता येत नाही. मॅक्सिमम वेळा चुका ज्या होतात मुलांच्या त्या हेल्पिंग वर्ब मध्ये होतात. नेमकं डू कधी येणार, डज कधी येणार आणि डीड कधी येणार याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. सो ते कन्फ्युजन त्या ठिकाणी तुम्ही कमी करणं खूप महत्वाचं आहे. शेवटचं 8व्या नंबरचं वाक्य आपण त्या ठिकाणी बघूयात. व्हेन आय रिच्ड ॲट द स्टेशन कॉमा द ट्रेन लेफ्ट अवे. यामध्ये व्हेन आल्यामुळं आपण तो व्हेन काढून टाकणार आहोत, त्याच्या जागेवर आपण नो सुनर वापरणार आहोत. त्यानंतर आपल्या फॉर्म्युल्यानुसार वाक्याचा हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. आय रिच्ड ॲट द स्टेशन यामध्ये सिम्पल पास्ट असल्यामुळं मी हेल्पिंग वर्ब डीड घेणार आहे. आय हा सब्जेक्ट आहे, रिच्ड हा जो V2 आहे तो मी पहिल्या रूपात करणार आहे म्हणजेच रिच मध्ये करणार आहे. त्यानंतर ॲट द स्टेशन आणि आपला जो नियम आहे तो नियम असं सांगतो की कॉमाच्या ऐवजी दॅन वापरा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काहीही बदल करू नका, म्हणजे द ट्रेन लेफ्ट अवे. आता याच्यामध्ये लास्ट जे वाक्य आहे त्याचं जे आन्सर आहे ते असं आलेलं आहे, नो सुनर डीड आय रीच ॲट द स्टेशन दॅन द ट्रेन लेफ्ट अवे. सो स्टुडंट्स, नो सुनर दॅन वापरताना काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचा परीक्षेमध्ये आपल्याला विचार करायला हवा, अदरवाईज आपले आन्सर्स चुकू शकतात. सो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल नो सुनर दॅन कसं यूज करायची, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.